नमस्कार, मी आपला शेतकरी दोस्त सौरभ वाघमोडे. मी तुम्हाला दावणार आहे की ही केळीचा प्लॉट जे आहे ते अवघ्या 60 दिवसाचा आहे. पण ह्या केळीमध्ये आंतरपीक कांदा केल्यामुळे केळीची वाढ थांबलेली आहे. आपण ह्या केळीच्या प्लॉटमध्ये आंतर मशागतीसाठी आलेलो आहे, की जेणेकरून जी आपण आंतर मशागत करणार आहे ती केळीला वाढीसाठी अतिउत्तम आहे. आपण जी मशागत करणार आहे, ती झाडाची जी वाढ थांबलेली आहे ती पूर्णपणे वाढीला मदत करेल. जे आंतर मशागत करणार आहे ते आपण दोन्ही साईडनी झाडाच्या दोन्ही बाजूनी आपण आंतर मशागत करणार आहे. आणि ही जी केळी आहे ते 9 साडेचार फुटावरती आहे. 9 बाय 4.5 वरती आहे. ह्याची लागवड करताना बेडवरती केलेली आहे. जेणेकरून आणि ही जी केळी आहे ती जैन व्हरायटीची आहे. अवघ्या 60 दिवसाचा प्लॉट आहे. आणि ही जी लागवड केली ती उन्हाळ्याच्या अगोदर केली जे आणि बेडवरती केली होती. आणि त्यांनी आंतरपीक कांदा घेतलेला होता. तुम्ही पाहू शकता की जमीन किती हार्ड झालेली आहे. तिथं चिरण्या पडलेल्या आहेत. त्यामुळे ही जी जमीन निबर झालेली आहे की जेणेकरून आंतरमशागत केली तर आंतरमशागत केल्यामुळे झाडाची वाढ जी थांबलेली आहे ती वाढीला लागते. त्यामुळे अंतर्गत मशागत करणे मशागतीचा एवढा फायदा होऊ शकतो की ही जी झाडाची वाढ थांबलेली आहे ती आंतर मशागत केल्यानंतर झाडाची योग्य अशी वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे अंतर्गत मशागत करणे हे अति योग्य ठरेल. तुम्ही पाहू शकता की आपण एवढे अंतर ठेवलेले आहे अंतर मशागतीचं करण्यासाठी झाडापासून असं योग्य असं अंतर धरलेलं आहे की ह्याच्यामुळे एक फूटभर अंतर सोडलेलं आहे झाडापासून की जेणेकरून झाडाची जास्त ही मुळी तुटू नये. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज. सबस्क्राईब प्लीज माय चॅनल.